नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या GTS मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण फळपीक विमा संदर्भात माहिती बघणार आहोत। फळपीक विम्यासाठी अंतिम मुदत काय आहे, त्यानंतर लागणारी कागदपत्रे कोणती आहे आणि आपल्याला किती रकमेचा भरणा आपल्याला करावा लागणार आहे, या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया। कारण नैसर्गिक आपत्तीपासून किंवा निसर्गाच्या लहरीपणापासून वाचण्यासाठी आपल्याला फळपीक विमा काढणं खूप गरजेचं आहे। आपण बऱ्याच वेळा बघितलेले आहे की शेतकरी बांधवांच्या हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाच्या लहरीपणामुळे संपूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे। त्यामुळे फळाची पाकळी म्हणून जो आपल्याला विमा स्वरूपात जी आर्थिक मदत मिळते ती शेतकरी बांधवांना आधार देण्याचं खूप महत्त्वाचं काम करते। त्यामुळे फळपीक विमा काढण्यासाठी आपल्याला अंतिम मुदत कोणती आहे, कारण प्रत्येक पिकासाठी फळपीक विमाची जी मुदत आहे ती वेगवेगळी देण्यात आलेली आहे। बऱ्याच शेतकरी बांधवांना ती मुदत संपून जाते तरीही लक्षात येत नाही। बरेच शेतकरी बांधव माझ्याकडे फळपीक विमाची जी मुदत आहे ती संपल्यानंतरच मला विमा काढायचा आहे या संदर्भात विचारणा करण्यासाठी येत आहे। त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतोय, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी फळपीक विमा काढून आपलं पीक संरक्षित करावे, हा यामागचा मूळ उद्देश आहे। त्यानंतर आपल्याला किती रकमेचा भरणा करावा लागेल आणि कागदपत्रे कोणती लागतील या संदर्भातही शेतकरी बांधवांना माहिती नसते, ती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया। फळपीक विमा काढण्यासाठी लागणारी जी आपली कागदपत्रे आहेत त्यात सर्वप्रथम आपल्याला आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा आणि एक जिओ टॅगिंग फोटो लागणार आहे। जिओ टॅगिंग फोटो आपण आपल्या मोबाईलमध्येही काढू शकतो। आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमधून नोटकॅम हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ह्या ॲपमधून आपल्या शेतात उभे राहून, म्हणजे आपल्या ज्या ठिकाणी आपलं फळपीक लावलेलं आहे तिथं उभं राहून आपल्याला नोटकॅम या ॲपमधून तो फोटो काढायचा आहे। ही एवढी कागदपत्रे आपल्याला फळपीक विमा काढण्यासाठी लागणारी आहेत। चला तर मग आपण महाराष्ट्र शासनाच्या PMFBY प्रधानमंत्री फळपीक विमा या अधिकृत पोर्टलवरून आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया। सर्वप्रथम आपल्या क्रोम ब्राउझरवर जायचं आहे, त्या ठिकाणी PMFBY टाईप करायचं आहे आणि एंटर द्यायचं आहे। त्यानंतर सगळ्यात वरती आपल्याला जी लिंक दिसेल प्रधानमंत्री फसल बीमा योजना, त्याच्यावर क्लिक करायची। त्यानंतर या पद्धतीचे वेगवेगळे टॅब आपल्याला दिसतील, त्यात आपल्याला अंतिम मुदत आणि प्रीमियम बघायचं आहे। त्याच्यामुळे प्रीमियम कॅल्क्युलेटर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायची। त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या पद्धतीची पुढची विंडो ओपन होईल। त्यात सीझन, इयर, स्कीम हे दाखवलेलं आहे। त्यात आपले खरीप सीझन असल्यामुळे आपण खरीप निवडायचं आहे। त्यानंतर इयर 2025, त्यानंतर स्कीम प्रधानमंत्री फसल बीमा योजना आणि वेदर बेस क्रॉप इन्शुरन्स स्कीम, या दोन स्कीम आपल्याला याच्यात दाखवलेल्या आहे। फळपीक विमा ही वेदर बेस क्रॉप इन्शुरन्स स्कीममध्ये, म्हणजे हवामान आधारित फळपीक विमा योजना याच्यात येत असल्यामुळे वेदर बेस क्रॉप इन्शुरन्स हे आपण निवडायचं आहे। त्यानंतर आपलं स्टेट निवडायचं आहे, महाराष्ट्र। ते निवडल्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे, त्यात मी इथं घेतो आहे नाशिक। त्यानंतर आपल्याला नाशिक जिल्ह्यात जे फळ पिके घेतली जातात त्यांची लिस्ट दिसेल। आपण एवढ्या पिकांचा आपण फळपीक विमा काढू शकतो। कस्टर्ड ॲपल, त्यानंतर ग्रेप, गुआ, लेमन, पोमोग्रेनेट आणि सपोटा, म्हणजे सीताफळ, द्राक्ष, पेरू, लिंबू, डाळिंब आणि चिकू यांचा आपण पीक विमा काढू शकतो। आता नाशिक जिल्ह्याचं जे प्रमुख पीक आहे ग्रेप्स, त्याचं जे प्रीमियम आहे ते आणि अंतिम मुदत ती बघू आपण। याच्यात 1 हेक्टरसाठी आपल्याला किती प्रीमियम लागेल ते आपण बघूया की 1 हेक्टर आपण त्याच्यात टाईप केलं आहे। त्यानंतर या पद्धतीची पुढची विंडो ओपन होईल। त्यात नाशिक जिल्ह्यासाठी बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स ही कंपनी आहे। त्यानंतर 1 हेक्टरसाठी जे विमा संरक्षित रक्कम आहे 100%, ती 3,80,000। त्यापैकी आपल्याला आता आपल्या पिकाचा 1 हेक्टरचा विमा काढण्यासाठी आपल्याला 5% रक्कम त्याच्यात भरावी लागेल आणि सरकार त्याच्यात 35% रक्कम ही त्याच्यात टाकेल। त्यानंतर त्याची जी कट ऑफ डेट, म्हणजे फळपीक विम्याची जी अंतिम मुदत आहे ती 30/6/2025 आहे।
त्यानंतर आपल्याला जी आपण 1 हेक्टरसाठी जे प्रीमियम येणार आहे शेतकऱ्यांच्या हिश्श्याला ते 19,000 रुपये आपल्याला भरावं लागणार आहे. त्यानंतर प्रीमियम पेड बाय गव्हर्मेंट म्हणजे गव्हर्मेंट त्याच्यात 1,14,000 रुपये टाकेल. आणि जर दुर्दैवाने काही नुकसान झालंच आपलं तर 100% विमा संरक्षित रक्कम जी आहे ती 3,80,000. या पद्धतीने आपण ग्रेप पिकाची संपूर्ण माहिती बघितली. त्यानंतर आपण रिसेट करून दुसऱ्या पिकाचं बघू शकतो. त्याच्यात खरीप 2025, त्यानंतर वेदर बेस क्रॉप इन्शुरन्स, त्यानंतर स्टेट, त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे नाशिक. आणि इथं मी बघतोय पोमोग्रेनेट म्हणजे डाळिंबाचं. त्या डाळिंबाला एका हेक्टरसाठी किती प्रीमियम लागेल ते बघू आपण. 1 हेक्टर तिथं टाईप केल्यानंतर कॅल्क्युलेट म्हणायचं आहे. या पद्धतीचं पेज पुढचं दिसेल आपल्याला. डाळिंबाचं 100% विमा संरक्षित रक्कम 1 हेक्टरसाठी जी आहे ती 1,60,000 रुपये. त्यानंतर फार्मर शेअर आपल्याला पण याच्यात 5% रक्कम भरायची आणि गव्हर्मेंट त्याच्यात 7% इन्व्हॉल्व करेल. त्यानंतर त्याची कट ऑफ डेट जी ती 14/7/2025 म्हणजे एका हेक्टरसाठी शेतकऱ्याला डाळिंब पिकाचा विमा काढण्यासाठी 8,000 रुपये हे लागतील. त्यानंतर प्रीमियम पेड बाय गव्हर्मेंट त्याच्यात 3,200 रुपये इन्व्हॉल्व करेल. त्यानंतर जी विमा संरक्षित रक्कम जी आहे आपल्याला दुर्दैवाने 100% जर नुकसान झालं तर ती आपल्याला 1,60,000 रुपये हे मिळू शकतात. या पद्धतीने आपण वेगवेगळ्या जे फळपीक आहे त्याच्यात आपण त्यांची अंतिम मुदत आणि लागणारं प्रीमियम आपण हे आपापल्या जिल्हा वाईज आणि आपापल्या फळपिका वाईज आपण या पद्धतीने बघू शकतो. या पद्धतीने आपण अंतिम मुदत, कागदपत्रे आणि किती रक्कम आपल्याला भरावी लागेल या संदर्भात संपूर्ण माहिती बघितली. तेव्हा आजच आपल्या जवळच्या CSC सेंटरवर जाऊन आपल्या फळपिकाचा विमा काढून आपले पीक संरक्षित करा. आणि इतरही आपले शेतकरी बांधव असतील त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही फळपीक विमा संदर्भात माहिती होईल. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.